200 दिन. नाही मॅडम. ठीक आहे चालेल. मी पोलिसांना फोन करते आणि सांगते इथं तुम्ही तासावर रूम देताय आणि बेकायदेशीर गोष्टी इथं तुमच्या लॉजवर घडतायत. येऊ दे पोलिसांना, टाकू दे धाड. नको 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 मॅडम, देतो मी रूम. मॅडम मी रूम देतो, पण इथं काय बेकायदेशीर करू नका. म्हणजे आम्ही बेकायदेशीर करतोय, पण तुमच्यामुळे उगाच आमचा लॉज बंद व्हायला नको. नाही नाही, असं काही नाही करणार मी. 7 दिवसांनी निघून जाईन. तुम्ही एकटेच राहणार? देतो रूम देतो. चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो. का मुली बॅग उचलू शकत नाही? नाही, आम्ही प्रत्येक कस्टमरची बॅग उचलतो. रूम दाखवा. पेपरामध्ये बातमी तुम्ही छापली गाव? हो हो मिस तिला ती का तुमची कोण लागते? बायको आहे माझी. काय हो बायको काय हरवायची गोष्ट आहे होय? सांभाळता येत नाही का? अहो काय बोलताय तुम्ही, कुठून बोलताय? काय तुम्हाला माझी बायको कुठे दिसली का? अहो सांगतो की आधी मला सांगा तुमची बायको हरवली कस काय? ऐका ना, माझ्याकडे टाइमपास करायला वेळ नाहीये. मला एक सांगा, तुम्हाला माझी बायको दिसते का कुठे? अहो सांगतो की आधी मला तुम्ही हे सांगा की तुम्ही ती बक्षिसाची रक्कम नक्की देणार आहे ना? नाही म्हणजे इथं बायको हरवली की लोक पेड वाटतात गावात आणि तुम्ही बायको भेटोय म्हणून पैसे वाटताय होय? ऐका, तुम्हाला जिथे पाहिजे तिथे पैसे आणून देतो मी. माझी बायको कुठे आहे तेवढं सांगा. नाही नाही, तुमची बायको मला काय गावली नाही. गावली की तुम्हाला सांगतो की मी फक्त खात्री करून घ्यायला फोन केलता की बाबा. लाले, कुठे लपून बसलीस तू? मी तुला शोधून काढणारच. उजवीकडे गरम पाणी आणि डावीकडे थंड, आणि 11 वाजेपर्यंतच नाश्ता मिळतो, आणि दुपारी 3 पर्यंत जेवण, आणि रात्रीचे जेवण 11 वाजेपर्यंतचा. आणि काय लागलं तर मला फोन करा. बरं येऊ का? एक मिनिट. थँक्यू. येतो. हॅलो, मी बोलते. बोल. मॅडम तुमच्याबद्दल पेपरात बातमी दिली. हां पाहिली मी. गावातली मुलं सोशल मीडियावर कॅम्पेनिंग करतात, थोडं सावध राहा. तू अशीच नजर ठेव.
हो मॅडम, मी पैशांबद्दल विचारलं तुमच्या नवऱ्याला. तो पैसे कॅश देणारे म्हणत होता. ठीक आहे, पुढं काय करायचं ते लवकरच सांगेन. बरं मॅडम. गोपाळराव, तुम्ही धुरतात, चालाक आहात एवढं तर कळलं होतं मला, पण दिवसेंदिवस तुमची पातळी लईच घसरत चालली. चांगलाच डाव टाकलाय माझ्या नवऱ्यानं. एक जागा सोडली नाही मी हरवल्याची जाहिरात करायची. आता मी जिथं जाईन तिथं लोक मला लगेच ओळखतील. सगळी सोय करून ठेवली आहे त्यानं. म्हणजे मला आता बिंदास कुठंच फिरता नाही ना रस्त्यानं. कुणाला कुठं दिसले तर लगेच कळवतील ती त्याला. ठीक आहे, लय वेळ आहे ना हे सगळं करायला माझ्या नवऱ्याकडं. मग मला पण आता त्याचं लक्ष दुसरीकडे वळवावं लागेल.